मंडळ, तुम्हाला माझी एकच विनंती आहे, माझ्या कीर्तनातून काही घेता आलं घ्या, नाही घेता आलं नका घेऊ, पण एक वाक्य लक्षात ठेवा, एवढं घरी घेऊन जावा. काही नाही करता आलं तरी चालेल, फक्त आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा, मुलांना चांगले संस्कार द्या. तुम्हाला जर संस्कार द्यायचे असतील ना तर माझ्या जिजाऊन सारखे संस्कार द्या. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. बापाचा बाप राजा तुझा जन्माला, तो बापाचा बाप राजा तुझा जन्माला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप राजा तुझा जन्माला, तो बापाचा बाप राजा तुझा जन्माला. म्हणून संस्कार द्यायचे असतील ना तर माझ्या जिजाऊन सारखे संस्कार द्या. ऐका. आणि मुलांना तुम्हाला जर जगायचं असेल ना, इथं तरुण मंडळी असेल त्यांनी ऐका, तुम्हाला जर जगायचं असेल ना तर माझ्या छत्रपती शिवाजी राजांसारखं जगा. अरे काय कर्म चांगले होते माझ्या राजांचे. ऐका. त्यांचं एक वाक्य असायचं, प्राण गेला तर भयंकर, पण कोणा पुढे झुकायचं नाही, कोणा पुढे वाकायचं नाही. महाराज एका युद्धामध्ये एका सामान्य मावळ्याचे हात गेले, एका युद्धामध्ये एका सामान्य मावळ्याचे हात गेले. त्यावेळेस शिवाजी राजे त्याला भेटण्याकरता त्याच्या झोपडीमध्ये गेले. जसे शिवाजी राजे झोपडीमध्ये गेले तसा तो मावळा रडायला लागला. शिवाजी महाराजांना राग आला. शिवाजी महाराज म्हणले, अरे एवढा निर्दयी मनाचं असशील वाटलं नव्हतं, एवढा निर्दयी असशील वाटलं नव्हतं. आपलं तुला माहितीये ना, प्राण गेला तर भयंकर, पण कोणा पुढे झुकायचं नाही, कोणा पुढे वाकायचं नाही, म्हणून नुसते हात गेले म्हणून तू रडतो. ती मावळा त्या राजांना उत्तर देतो, नाही राजा, मी प्राण माझे हात गेले म्हणून रडत नाही, मी प्राण जरी गेला असता ना तरी रडलो नसतं, तरी मला चाललं असतं. त्या मावळ्याने दिलेलं उत्तर ऐका. मावळा म्हणतो, नाही राज, मी माझे हात गेले म्हणून रडत नाही, माझ्या झोपडीमध्ये जगाचा मालक, जगाचा बाप आलाय, पण त्याला मुजरा करण्याकरता माझ्याकडे हात नाहीत ना, म्हणून मी रडतो. म्हणून जीवन जगायचं असेल ना तर माझ्या छत्रपती शिवाजी राजांसारखं जगा. आणि महिला मंडळ, तुम्हाला संस्कार द्यायचे असतील ना तर माझ्या जिजाऊन सारखे संस्कार द्या. अरे काय कर्म चांगले होते माझ्या राजांचे. धन्य धन्य ती आई शिवरायाची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. धन्य धन्य ती आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य ती आई शिवरायाची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. बघा, त्या आईने एवढे चांगले संस्कार त्या मुलावरती केले, म्हणून त्या मुलाने काय कर्म चांगले केले महाराज, काय कर्म चांगले होते माझ्या राजांचे. अरे 400 वर्ष झाली टिकून आहे माझ्या राजांची कीर्ती. 18 पगड जाती प्रेमाने करतात त्यांची आरती. अरे नुसतं महाराजांच्या पुतळ्याकडे पाहिलं ना तर अंगात ते स्फूर्ती. असा एकमेव राजा महाराष्ट्रात जन्माला आला ना, एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझा राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या गगनावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या गगनावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या गगनावर.
बघा म्हणून जीवन जगायचं असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी राजांसारखं जगा आणि संस्कार करायचे असेल तर माझे जाऊन सारखे संस्कार करा. मधलं भजन घ्या. कारण कीर्तन उशिरा चालू झालं त्यामुळे तुमची 20 मिनिटं मी जास्त घेतली. बघा येताना काय आणलं नाही आणि जाताना पण काय नेणार नाही. त्यामुळे गर्व कोणत्या गोष्टीचा करू नका, अहंकार कोणत्या गोष्टीचा करू नका. बघा झालेली सेवा माझ्या आई वडील असतील त्यांच्या चरणी मी समर्पित करते. रामानंद सरस्वती महाराज असतील त्यांच्या चरणी मी समर्पित करते. सर्व संत असतील त्यांच्या चरणी मी समर्पित करते. पंढरीश पांडुरंगाच्या चरणी मी समर्पित करते. गायनाची साथ देणारे नामदेव महाराज असतील त्यांनीही मला उत्कृष्ट अशी गायनाची साथ दिली. त्यांचेही मनापासून आभार. तसेच त्यांचेच भाऊ गोडसे महाराज असतील त्यांनी सुद्धा मला सुंदर अशी गायनाची साथ दिली. त्यांचेही मनापासून मी आभार मानते. आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे ते असणारे बापू महाराज असतील त्यांचेही मी त्यांच्यामुळेच ही तारीख माझ्यापर्यंत आली. त्यांनीच मला तारीख दिली. त्यांनी सुद्धा गायनाची साथ दिली. त्यांचेही मी आभार मानते. या तिघांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. बघा मृदुंगाचार्य दादा तुमचं नाव काय? हरी महाराज असतील त्यांनी सुद्धा गोड अशी मला मृदुंगाची साथ दिली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. तसेच ज्या आईंना जाऊन आपल्यातून वर्ष झालं त्या आईंचे असणारी मुलं म्हणजे संजय दादा आणि चंद्रकांत दादा असतील. खरंच तुमच्या दोघांचेही मनापासून आभार मानते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. बघा तुम्ही सगळेजणच असाल चॅनलवाले. दादा तुमचं नाव काय चॅनलचं? परमेश्वर तळेकर केम ते दादांचं चॅनल आहे. बघा त्या चॅनल वरती तुम्ही हे कधीही बघू शकता. आताचे कीर्तन झाले ते कधीही तुम्ही त्या चॅनल वरती बघू शकता. दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. तसेच महाराज माईक सिस्टीम ही कीर्तनकाराचा श्वास आहे बरं का. माईक सिस्टीम ही कीर्तनकाराचा श्वास आहे. महाराज हे नसेल तर हे चालतच नाही. हे नसेल तर हे चालतच नाही महाराज. म्हणून दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हा आणि खरं सांगायला गेलं तर आवर्जून इथं विक्रम दादा शिंदे कीर्तनासाठी आले. दादा तुमचं तर मनापासून आभार. त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. बघा झालेली सेवा. आणि हा हे छोट्या छोट्या लहान मुली आहेत ना त्यांच्यासाठी एकदा अशी सात्विक मुलं आणि आईने ज्या मुलांना जन्म दिला ना अशी सात्विक मुलं जन्माला खरंच येतील ना. खरंच ते आई वडील खूप भाग्यवान असतील. या 2 छोट्या मुलींसाठी जोरदार टाळी वाजवा. बघा आमच्याच भागाकडचे वैभव आहेत त्या आता सध्या शिकतायत. त्या खरंच खूप सुंदर असे पावलं खेळतायत, टाळ वाजवतायत. महाराज आत्ताच त्या शिकायला गेलेले आहेत. मग बघा सगळेजण झाले ना सगळे. हा आणि ह्या मुलींचे वडील काका तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद बरं का. एवढ्या लांबून ते आले का कारण त्यांच्या जशा मुलींना ते मानतात तसेच मला सुद्धा त्यांची मुलीही म्हणतात. म्हणून काकांच्या सुद्धा मनापासून आभार. सगळ्यांसाठी तुमची तुम्ही जोरदार टाळी वाजवा. झाले का सगळे? मी काय कोणाच्या बांधावर बसली का? वाजवा ना माझ्यासाठी टाळी. बघा विनोदाचा भाग बाजूला सोडा. झालेली सेवा तुमच्या चरणी मी समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली
आले तरी सुद्धा एवढं विना घेऊन ते नाचतायत. खरंच बाबांसाठी एकदा जोरदार टाळीवर. तसेच महाराज मला प्रत्येक वेळेस कीर्तनाला पूज करतात ते म्हणजे माझे काका. काकांसाठी खरंच एकदा माझ्याकडून जोरदार टाळी वाजवा. महाराज ते कधी आजच कसं काय झाला काय माहिती, पण कधीच ते कीर्तनाला जाण्याकरता उशीर होऊन देत नाही. प्रत्येक वेळेस वेळेत पोचवतात. त्यांची मुलगी असल्यासारखं ते माझ्यावर ते प्रेम करतात. काहीच कोणत्या गोष्टीची कमी पडून देत नाहीत. खरंच महाराज अशी प्रेमळ माणसं तुम्हीही सगळेजण आहात. तुम्ही सगळेजणच मला जीव लावता. खरंच तुमचे आभार. तसेच भजी मंडळ असेल गावातले त्यांचे सुद्धा आभार. विठ्ठल जय जय विठ्ठल. तुका म्हणे माझे, 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 तुका म्हणे माझे.
देशाचे ऐशी पर्वताचे नाचे सोलाचा अभंग होईल. सगळ्यांनी अभंग झाल्यानंतर उठून उभं राहायचंय. घरातील माणसं म्हणजे त्यांचे 2 मुलं मुली पण जवळची माणसं आहेत त्यांनी जवळ आरतीला ये समोर. आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी आम्ही जातो तुम्ही कृपा आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी सांगणारे विनंती माझी मौली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय झाले समाधान तुमचे Hare
अहंकाराचा वारा न लागो राजसा माझे कोणाचा भाविकाची आहे या संताची संताची ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौली नारेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। लय उशीर झाला काय यायला जेवायची काय पाहिजे हा दाजी पटका बांधला नाही पटका काढलाय मग पटका आणि जरा हसा बिसा जरा आता एवढं काय गंभीर होऊ नका हा मग काय नाही मग काय लय गंभीर हा हा मी तर 24 तास हसतो मी हसण्यानं आयुष्य वाढतंय वहिनी हा आणि आजार कमी होते ते उग धरून आणल्यासारखं बसायचं नाही कावा हा जाताना काय न्यायचं नाही येताना काय आणलं नाही हा म्हणून हसायचं आणि आता गरीब श्रीमंत कोणी नाही सगळ्याला सारखं दिलेलं आहे गरीबाला बी त्या सरपणात जाळते ती यांची घरात